छत्रपती शिवाजी महाराज की जय। हर हर महादेव। भवानी जय शिवाजी। जय शिवाजी। जय भवानी। जय शिवाजी। महाराज संजय भाऊ नका बोलू नाही 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 तुम्ही घ्या हो. नका कशा आहात? मजेत ना? तर स्वागत आहे आपला पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे संत तुकाराम महाराज बीज सोहळा. तर संत तुकाराम महाराज बीज सोहळा आपण कशा प्रकारे पार पाडणार आहोत तर या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि होऊ शकला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता भेटू आपण डायरेक्ट कार्यक्रमामध्ये. चला तर मग. संत तुकाराम महाराज बीज थोडक्यात सांगायचं म्हणजे संत तुकाराम महाराजांच्या पार्थिवेचा दिवस किंवा वैकुंठ गमनाचा दिवस म्हणजे इतर भक्तांच्या नजरेत किंवा संतांच्या चरणी लाखो कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे संत तुकाराम महाराज बीज. संत तुकाराम महाराज बीज 2026 हा केवळ उत्सव नाही, तो भक्ती, निस्वार्थी सेवा आणि आध्यात्मिक ज्ञानाचा उत्सव आहे. हा संत तुकारामांच्या वैकुंठावर स्वर्गारोहणाचे प्रतीक आहे, जो आपल्याला भक्ती आणि नम्रतेची आठवण करून देतो. संत तुकाराम महाराज पालखी सोहळा हा महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे प्रमुख आषाढी वारी सोहळा आहे. या पालखीत रामकृष्ण हरी नामाचा गजर करून थकवा घालवण्यासाठी आणि भक्तीचा आनंद साजरा करण्यासाठी विविध पारंपरिक खेळ खेळले जातात, जसे की गोल रिंगण, उभे रिंगण, उड्या आणि फुगड्या असे भरपूर सारे खेळ खेळले जातात. काय माहिती
अभंगावर ठेका धरत माऊलींनी खूप सारा जल्लोष केला. लहान मुलांनी सुद्धा खूप छान प्रकारे ठेका धरला.
पालखी सोहळा पार पाडल्यानंतर काहीच वेळाने भारुडाला सुरुवात झाली. भारुड हा महाराष्ट्रातील एक लोकप्रिय लोकगीत प्रकार असून मनोरंजनातून आध्यात्मिक व नैतिक शिकवण दिली जाते. संत एकनाथ महाराजांनी या प्रकल्पाला सर्वाधिक लोकप्रियता मिळवून दिली. दैनंदिन जीवनातील सध्याच्या प्रसंगातून भारुडाद्वारे समाज प्रबोधन व तत्वज्ञान सोप्या भाषेत सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे हे भारुडाचे मुख्य उद्दिष्ट आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम महाराज यांची भेट ही भक्ती आणि शक्तीचा अभूतपूर्व संगम आहे. या भेटीत शिवरायांनी तुकोबांना नजराणा अर्पण केला, परंतु महाराजांनी तो विनम्रपणे नाकारला आणि केवळ ईश्वर भक्तीचा मार्ग दाखवला. या भेटीत शिवरायांनी स्वराज्यासाठी आध्यात्मिक प्रेरणा दिली. अशा भरपूर साऱ्या प्रसंग भारुडाद्वारे बघायला मिळणार आहे.
श्रीकृष्ण आणि सुदाम यांची मैत्री निस्वार्थ प्रेमाचे प्रतीक आहे. उज्जैनमध्ये सांदीपनी ऋषींच्या आश्रमात एकत्र शिकलेले हे बालमित्र पुढे कृष्ण द्वारकेचा राजा तर सुदाम अत्यंत गरीब ब्राह्मण झाले. सुदाम आपल्या भुकेलेल्या कुटुंबासाठी मदत मागण्याऐवजी फक्त प्रेमाने भेटायला द्वारकेला गेला. तिथे कृष्णाने त्याचे प्रेमाने स्वागत केले. असे हे भारुडाद्वारे समाज प्रबोधन केले आहे. सुदामा
नटखट हनुमानजींचे मित्र. प्रभु भगवान एक मुखान बोला बोला जय जय हनुमान. अंजनी का सुता सुना रामाचं वरदान एक मुखान बोला बोला जय जय हनुमान. अरे तिथे खवड्या मारतोय जोरा. अरे काय बोलावा, एवढा एवढा होता लोण्याचा गोळा. एवढा एवढा होता लोण्याचा गोळा. अरे तिथे खवडा मारतोय डावा डोळा. जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या कीर्तनाचे आणि त्यांच्या अभंगावर आधारित आधुनिक कीर्तनाचे विविध स्तोत्र उपलब्ध आहेत. घातले जगदीशा संस्कृत भाषा महाराजांनी सहज सोप्या भाषेमध्ये महाराजांच्या मुखातून अभंग बाहेर पडले. महाराजांचा एक एक अभंग जर बघितला त्यामध्ये फार मोठं रहस्य दडलेलं आहे, फार मोठं अध्यात्म दडलेलं आहे. एका एका अभंगामध्ये मानवी जीवनामध्ये परिवर्तन होईल एवढं सामर्थ्य महाराजांच्या अभंगामध्ये आहे. विठ्ठल पण मी बोलले मला क्षमा करा महाराज. महाराजांनी सांगितलं या मुलाला जिवंत करणारा भेटून पांडुरंगाची इच्छा भगवंताने जे कार्य केलं. महाराजांचा एवढा मोठा पुरुषार्थ आहे. महाराजांच्या चरित्रामध्ये दुसरा पुरुषार्थ सांगितला. ज्या वेळेस शिवाजी महाराजांना सोन्याच्या असणाऱ्या मुद्रा घेऊन आले त्यावेळेस महाराजांनी सांगितलं ह्या मुद्रा आम्हाला नको, आम्ही याच्यासाठी नाही आलो. तुमचं असणारं हे धन आम्हाला मृत्यूचे समान आहे, हे समाजाच्या कार्याकरता वापरा, पण आमचं खरं धन आहे परमार्थ महाधन. जोडी देवाचे चरण करावया
सांगितलं तुम्ही धर्माचं कार्य करा, धर्म रक्षणासाठी तुमचं कार्य आहे, पण ध्यानात ठेवा एक कार्य करा विठ्ठल नामस्मरण, विठ्ठलाचं नामस्मरण करा, शिवा विठ्ठलाचं नामस्मरण करा. यापेक्षा आम्हाला तुमचं काही नको, धर्माचं कार्य वाढलं पाहिजे, हेच करणे आम्हा काम बीज वाढ व्हावे नाम, धर्म वाढला पाहिजे म्हणून तुम्ही सुद्धा विठ्ठलाचं नामस्मरण करा. विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा, विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा, विठ्ठल विठ्ठलाचं नामस्मरण करा. कालगतीप्रमाणे येवन आणि शिवाजी महाराजांना पकडण्यासाठी आले. महाराजांना पकडून नेणार म्हणून सर्व असणाऱ्या जिथं वाडा आहे, जगद्गुरु तुकोबारायांचं जिथं कीर्तन चालतं, सर्व वाड्याला फेरा घातलेला आहे. आणि योग असा महाराजांच्या कानापर्यंत निरोप गेला. रयतीच्या राजाला पकडण्यासाठी येऊन आलेले आहे. महाराजांनी सांगितलं पांडुरंगाला, पुरुषार्थ किती मोठा आहे महाराजांचा, आपण याच्यावर बोलतोय. महाराजांना सांगितलं, महाराजांनी पांडुरंगाला, पांडुरंगा अरे तुझ्या कीर्तनामध्ये जर विध्वंस होत असेल, तुझ्या धर्माच्या तुझ्या नामाच्या कार्यामध्ये ही जर विघ्न येत असतील, तर तुला देव कसं म्हणावं. योग असा स्वतः पांडुरंगाना जगद्गुरु तुकोबारायांना सांगितलं, जगद्गुरु संत तुकाराम महाराज वैकुंठ गमन व पुष्पवृष्टी सोहळा